नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेन्सुरेशन प्रकरणातील एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे एरिया ऑफ सेगमेंट ऑफ अ सर्कल. नाउ फर्स्ट दॅट, व्हॉट इज अ सेगमेंट ऑफ अ सर्कल? Segment of a circle is a area of that circle bounded by an arc and its corresponding chord. This is called as a segment of a circle. Means that in any circle, if we draw a chord, आकृतीकडे लक्ष द्या. एक सर्कल मी काढलेलं आहे and in this circle, if we draw a chord, any chord, कुठली एक chord आपण जर या सर्कलची काढली, suppose this is a chord, that is AB is a chord, and due to this chord AB, the whole area of the circle is divided into the two parts. Yes, this is the one part. And the next center side part, it is a remaining part. वरचा जो भाग आहे तो एक भाग आहे आणि त्या कॉर्डच्या खालच्या बाजूला एक भाग त्या ठिकाणी एरिया ऑफ सर्कलचा तयार झाला आहे. मीन्स द एरिया ऑफ सर्कल इज डिवायडेड इनटू द टू पार्ट्स अँड ईच पार्ट इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट. प्रत्येक पार्टला सेगमेंट असं म्हणतात. दिस इज अ सेगमेंट, दिस इज ऑल्सो सेगमेंट. येस, मग आता हा सेगमेंट वाचायचा कसा? आधी आपण बघूया की हाऊ वी रीड दिस सेगमेंट. जसं आपण बघितलं की सेक्टर मला कसा वाचता येईल, तर दिस इज अ सर्कल, दिस इज अ वन ऑफ द सेक्टर. येस, ओ इज अ सेंटर, ए बी. आपण या ठिकाणी एक एक्स असा पॉईंट या ठिकाणी घेतो. मग हा एक्स पॉईंट घेतल्यावर मी सेक्टर कसा वाचणार, तर ओ डॅश ए एक्स बी अशा पद्धतीने मी सेक्टरचं रीडिंग करणार. येस, मग समजा जर ए बी कॉर्ड अशा पद्धतीने आहे, इथे सुद्धा सेगमेंट तयार होतोय. दिस इज अ सेगमेंट. येस, ड्यू टू धिस कॉर्ड ए बी द सेगमेंट इज फॉर्म. येस, मीन्स द हाऊ वी रीड द सेगमेंट, सेगमेंट ए एक्स बी. या सेगमेंटला कसं वाचायचं किंवा सेगमेंट कसा दर्शवायचा, तर सेगमेंट ए एक्स बी किंवा सेगमेंट ए बी. येस, या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दर्शवता येईल. सेगमेंट ए एक्स बी, इथे 3 अक्षरांनी मी हे नाव घेतलेलं आहे. याचा अर्थ असा की सेगमेंट ए एक्स बी मीन्स द एरिया ऑफ दॅट पार्ट. त्या सर्कलचा जो पार्ट आहे तयार झालेला ड्यू टू दॅट कॉर्ड, त्या पार्टचा एरिया असा याचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्याला सेगमेंट ए एक्स बी मीन्स द एरिया ऑफ दॅट सेगमेंट असं आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. दिस इज द सेगमेंट. मग आता राहिला प्रश्न, दिस सेगमेंट, सपोज ए एक्स बी इज अ सेगमेंट. दिस ए एक्स बी इट इज कॉल्ड ॲज अ मायनॉर सेगमेंट. दिस इज कॉल्ड ॲज अ मायनॉर सेगमेंट. व्हाय? Because this segment is bounded by the minor arc and the corresponding chord. या कॉर्डला 2 आर्क करस्पॉन्डिंग आहेत. एक मायनॉर आर्क आहे आणि दुसरा आर्क आहे मेजर आर्क. ए वाय बी, इट इज अ मेजर आर्क. मग आता ह्या सेगमेंटला काय म्हणायचं, तर मेजर सेगमेंट. Major segment. This is the major segment. This is the minor segment. Minor segment. आता हा मायनॉर सेगमेंट का आहे, हा मेजर सेगमेंट का आहे? आता मी तुम्हाला सांगितलं की द सेगमेंट बाउंडेड बाय द और एरिया ऑफ द सर्कल बाउंडेड बाय द मायनॉर आर्क and its corresponding chord, it is called as a minor segment. Or the area of the segment or area of the circle bounded by the
major arc and its corresponding chord, this area of circle it is called as a major segment. म्हणून त्याला आपण मेजर सेगमेंट असं म्हणतो. सिम्पली मी असं विचारात घेतलं की द सेंटर साइड सेगमेंट, सेंटर ज्या ठिकाणी आहे तो सेगमेंट म्हणजे मेजर सेगमेंट अँड रिमेनिंग इज अ मायनॉर सेगमेंट. अतिशय सोपं आहे. म्हणजे आपल्याला आता कळालं की मेजर सेगमेंट अँड मायनॉर सेगमेंट. नाउ इफ द कॉर्ड बिकम्स द डायमीटर, आता असं झालं तर कॉर्ड जर डायमीटर झाला तर काय होईल? देर आर अगेन टू पार्ट्स ऑफ द सर्कल. आपल्याला माहिती आहे की दिस टू पार्ट्स ऑफ द सर्कल आर सेमी सर्कल्स, म्हणजे यांना म्हणतात सेमी सर्क्युलर सेगमेंट्स. दीज आर कॉल्ड एज अ सेमी सर्क्युलर सेगमेंट्स. व्हेन we say that these are the semicircular segments when we draw a diameter or when the chord is a diameter. chord तुम्ही काढलेली ती जर diameter असेल means this chord passes through the center of a circle, then the two parts of the area of the circle is formed and each part is called as a semicircular segments. म्हणून त्यांना सेमी सर्क्युलर सेगमेंट्स असं या ठिकाणी म्हणतात. मग आपल्याला काय करायचं आहे तर वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ दिस सेगमेंट. आपल्याला या सेगमेंटचा एरिया काढायचा आहे. वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ दिस सेगमेंट. त्या सेगमेंटचा मला या ठिकाणी एरिया काढायचा आहे. मग एरिया कशा पद्धतीने मी काढू शकेल तर या सेगमेंटचा एरिया काढायचा आहे, मेजर सेगमेंटचा एरिया काढायचा आहे. तर इफ वी नो द मायनॉर सेगमेंट, if we know the area of the minor segment, we can easily find out the area of the major segment. Area of the circle minus area of the minor segment, we will get the area of the major segment. ज्याप्रमाणे आपण मायनॉर सेक्टर आणि मेजर सेक्टर यांचा एरिया काढला त्याच पद्धतीने मला मायनॉर सेगमेंट आणि मेजर सेगमेंट याच्याबाबत विचार करता येईल. पण प्रश्न असा पडला की व्हेन वी ड्रॉ द टू रेडाय ऑफ द सर्कल्स. आता या सर्कलच्या दोन रेडाय मी अशा पद्धतीने काढल्या. तर इथे काय घडेल की या सेगमेंटचा एरिया मला काढायचा आहे. एरिया ऑफ द सेगमेंट AXB या डायग्रॅमकडे बघा. याचा एरिया जर मला काढायचा असेल एवढ्या सेगमेंटचा तर मला सेक्टरचा एरिया घ्यावा लागेल. नाउ टेक द एरिया ऑफ सेक्टर. दिस एरिया ऑफ द सेक्टर मीन्स O-AXB एवढ्या एरियामधून एरिया ऑफ ट्रायंगल, बघा हा ट्रायंगल दिसतोय आपल्याला OAB, मीन्स एरिया ऑफ दिस मायनॉर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल. If we subtract the area of triangle from area of the sector, then we will get this remaining area. This remaining area is the area of the segment. Now this is the basic formula to find the area of the segment. Area of segment काढण्याचा हा अतिशय बेसिक फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट काढावा लागेल. येस. मग याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढता येईल? एरिया ऑफ सेक्टर, हाऊ विल फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर हे मला माहिती आहे की व्हेन वी गेट द थीटा और वी नो द थीटा. रेडियस मला माहिती आहे, थीटा मला माहिती आहे की O-AXB या सेक्टरचा एरिया मला सहज काढता येईल बाय यूजिंग द फॉर्म्युला दॅट इज थीटा अपॉन 360 इंटू πr². या फॉर्म्युल्याने मला एरिया ऑफ सेक्टर सहज काढता येईल. पण एरिया ऑफ सेगमेंट काढताना मला वजाबाकी करावी लागेल. कोणाकोणाची तर एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल. या पद्धतीने मला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. तर आता आपण ॲक्च्युअल ही वजाबाकी करून बघूया, एरिया ऑफ ट्रायंगल काढून बघूया. येस, या पद्धतीने विचारात घेऊया की हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द मायनॉर सेगमेंट. मायनॉर सेगमेंटचा एरिया मला कशा पद्धतीने काढता येईल. येस, आता एक सर्कल आपल्याला दिलेला आहे.
This is a circle having the center O. Yes, one of the segment, that is एक सेगमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. समजा अशा प्रकारचा एक सेगमेंट तयार होतोय. येस, दिस इज अ सेगमेंट. मी या सेगमेंटला नाव देतो आता AXB. येस, मी एक कॉर्ड काढली बघा, त्यामुळे हा एक सेगमेंट तयार झाला आहे आणि वरचा जो भाग आहे तो एक सेगमेंट तयार झालेला आहे, म्हणजे AYB. येस, AXB, this segment is a minor segment and AYB, this segment is a major segment. आता सेगमेंट म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एरिया आला पाहिजे, हा भाग लक्षात घ्या. येस, मग आता मला काय करायचं आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे. एरिया ऑफ द सेक्टर इथे मला विचारात घ्यायचं आहे की हाऊ विल फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. मीन्स द इफ वी ड्रॉ, आता एक सेगमेंट आपण आधी काढला, नंतर या दोन रेडाय काढल्या. येस, हा सेगमेंट मी आधी काढून घेतला, कॉर्ड आधी काढून घेतली, त्याच्यामुळे सेगमेंट तयार झाला. आणि सेगमेंट तयार झाल्यानंतर मी O आणि A जोडला, O आणि B जोडला, म्हणजे दोन रेडाय मी त्या ठिकाणी जॉईन करून घेतल्या. बरोबर आहे. त्यामुळे काय तयार झालं की एक सेक्टर तयार झाला. मग या ठिकाणी मला विचारात काय घ्यावं लागेल की हियर O इज अ सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. त्यानंतर सेगमेंट AXB इज अ मायनॉर सेगमेंट. AXB इज अ मायनॉर सेगमेंट. अजून काय मला या ठिकाणी मिळत आहे तर इफ वी ड्रॉ OA and OB, ड्रॉ रेडाय OA and OB, अशा दोन रेडाय मी या ठिकाणी काढून घेतल्या. त्यामुळे काय घडलं की O-AXB इज अ सेक्टर. O-AXB इज अ मायनॉर सेक्टर. तो एक मायनॉर सेक्टर तयार झाला. O-AXB इज अ मायनॉर सेक्टर. एक मायनॉर सेक्टर त्या ठिकाणी तयार झाला. मग आता एरिया ऑफ सेगमेंट मला विचारात घ्यायचं आहे. एरिया ऑफ सेगमेंट AXB इज इक्वल टू, तर एरिया ऑफ सेगमेंट मी कसा काढणार तर एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर O-AXB. बघा मी फॉर्म्युला लिहितोय. एरिया ऑफ सेगमेंट, या सेगमेंटचा एरिया मला काढायचा आहे, त्यासाठी मी लिहितो एरिया ऑफ सेक्टर O-AXB. हा एवढा टोटल एरिया मला आधी काढायचा आहे. पुन्हा नीट लक्षात घ्या, O-AXB हा एवढा एरिया मला काढायचा आहे. आणि एवढा एरिया काढून झाल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आपल्याला दिसतोय बघा, या ट्रायंगलचा एरिया त्या एरिया ऑफ सेक्टरमधून मला वजा करायचा आहे. मीन्स एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB. अशा पद्धतीने मला विचारात घ्यायचं आहे. दिस इज द स्टेटमेंट नंबर 1 असं गृहीत धरू. या पद्धतीने मला फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून सोडवायचं आहे. मग काय काय माहिती आहे तर एरिया ऑफ सेक्टर मला सहज काढता येईल. कशा पद्धतीने एरिया ऑफ सेक्टर काढता येईल तर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, मला माहिती आहे थीटा अपॉन, या ठिकाणी हा जो अँगल आहे हा थीटा दिलेला आहे असं गृहीत धरूया, कारण हा अँगल आपल्याला दिलेला असतो तर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर सहज काढता येतं. थीटा अपॉन 360 इंटू πr² मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB. याचा एरिया मला या ठिकाणाहून वजा करावा लागेल. एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल, याला आपण स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. ठीक आहे, याला न म्हणता खाली हे स्टेटमेंट नंबर 1. आता एरिया ऑफ ट्रायंगल मला काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढायचा हे मला माहिती आहे की व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू
1/2 बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग या ट्रायंगलचा एरिया मला काढता येईल का, तो मला फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी पुटअप करता येईल का, तर येस. मी खाली असं म्हणतो, लेट अस फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल OAB. येस. आता OABचा एरिया मी काढल्यानंतर मी पुन्हा या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज पुटअप करणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काढताना मला काय करावं लागेल, तर बेस अँड हाईट हे विचारात घ्यावं लागेल. मग ज्यावेळेस एरिया ऑफ सेक्टर मी काढतो आहे त्यावेळेस मला रेडियस माहिती आहे, म्हणजे OA इज R अँड OB इज ऑल्सो R, दॅट इज द रेडियस ऑफ द सर्कल, हे मला माहिती आहे. ट्रायंगलची हाईट मला कोणत्याही व्हर्टेक्सवरून घेता येते, हा भाग लक्षात घ्या. कारण बऱ्याच वेळा असं असतं की ट्रायंगलची हाईट मी घ्यायला सांगितली तर अशा पद्धतीने ट्रायंगल असतो, आपण हाईट अशा पद्धतीने घेतो कारण हा बेस आहे असं गृहीत धरतो आपण. असं होरिझॉन्टल जी लाईन काढलेली असते ट्रायंगलची त्याला आपण नेहमी बेस असं म्हणतो. पण कोणतीही साईड ट्रायंगलची आपण बेस म्हणून घेऊ शकतो. ही हाईट आहे ट्रायंगलची, त्याचप्रमाणे इथून ह्या व्हर्टेक्सपासून मी इकडे परपेंडिक्युलर काढल्यावर ही सुद्धा हाईट आहे त्या ट्रायंगलची, आणि मी इथून परपेंडिक्युलर काढला तर ही सुद्धा त्या ट्रायंगलची हाईट होईल. म्हणजे प्रत्येक कुठल्याही व्हर्टेक्सवरून त्याच्या अपोजिट साईडवर परपेंडिक्युलर टाकल्यानंतर त्याला आपण त्या ट्रायंगलची हाईट असं म्हणतो. म्हणजे कोणत्याही साईडवर आपल्याला हाईट, करस्पॉन्डिंग हाईट विचारात घेता येते. म्हणून सरळ O पासून परपेंडिक्युलर न टाकता, कारण रेडियस मला माहिती आहे म्हणून बेस एक मला माहिती होईल, मला फक्त हाईट काढावी लागेल. म्हणून मी A पासून OB वर या ठिकाणी परपेंडिक्युलर काढणार आहे. बघा, ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन OB. येस, तो जो परपेंडिक्युलर आहे तो परपेंडिक्युलर मी D असं म्हणतो. AD इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू OB. येस. आता हियर AD is perpendicular to OB and AD is height of triangle. Height of triangle. Yes, AD काय आहे तर त्या ट्रायंगलची हाईट आहे. नीट समजून घ्या. आता या ठिकाणी मला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे, त्याच्यासाठी बेस मला माहिती आहे OB, दॅट इज रेडियस. येस, OB इज R. मला काय माहीत नाही, तर मला रेडियस माहीत नाही, मला हाईट माहीत नाही. मला हाईट फक्त काढावी लागणार आहे. ती हाईट मी AD घेतलेली आहे. या हाईटची व्हॅल्यू मला काढावी लागेल. मग याच्यासाठी मी काय विचार करेल, तर इन ट्रायंगल ODA, हा जो ट्रायंगल दिसतोय मला बघा, OAD किंवा ODA, या ट्रायंगलमध्ये मला जर ही हाईट काढायची असेल तर या ट्रायंगलला मला ट्रिग्नॉमेट्रीचा थोडासा विचार करावा लागेल. बरोबर आहे. म्हणजे आता मी या ठिकाणी इन ट्रायंगल ODA असं मी म्हणणार आहे. इन ट्रायंगल ODA या ट्रायंगलमध्ये काय मी विचारात घेईल, तर ट्रिग्नॉमेट्रीचा विचार आपण असा करणार आहे की हा थीटा मला माहिती आहे, ही अपोजिट साइड आहे बघा AD. येस, हायपोथेनस मला माहिती आहे OA, दॅट इज रेडियस R. त्यामुळे मला ADची व्हॅल्यू सहज काढता येईल. म्हणून मी साइन थीटा घेणार आहे. इन धिस ट्रायंगल साइन थीटा इज इक्वल टू, मी ट्रिग्नॉमेट्रीकडे चाललो आहे आता, साइन थीटा इज इक्वल टू AD अपॉन AO असं मला लिहावं लागेल. AD अपॉन AO किंवा OA. ठीक आहे, याप्रमाणे मी लिहिलं. मग AD इज इक्वल टू मला लिहिता येईल का, अँड हेन्स AD इज इक्वल टू AO इंटू साइन थीटा. AO इंटू साइन थीटा. येस, हे मला लिहिता आलं. म्हणजेच ADची व्हॅल्यू किती येईल, AD इज इक्वल टू
AO मीन्स आर इंटू साइन थिटा. बघा मला हाईट किती मिळाली तर आर इंटू साइन थिटा. दिस इज द हाईट ऑफ दिस ट्रायंगल. या ट्रायंगलची हाईट म्हणजे AD इज इक्वल टू, इथे मला ADची व्हॅल्यू मिळाली आर इंटू साइन थिटा. येस. बेस मला माहिती आहे, बेस इज OB. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल OAB इज इक्वल टू 1/2 बेस. बेस इज OB अँड हाईट इज AD. मग मला व्हॅल्यूज टाकून काय मिळते बघूया. 1/2 OB मीन्स आर अँड AD इज आर इंटू साइन थिटा. येस. मीन्स 1/2 इंटू आर स्क्वेअर साइन थिटा. 1/2 इंटू आर स्क्वेअर साइन थिटा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द हाईट, एरिया ऑफ द ट्रायंगल OAB. OABचा हा आला एरिया. मग आता मला काय करायचं आहे तर या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. पुट द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. आपण या ठिकाणी सोडवूया. हियर नाव एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट AXB इज इक्वल टू, मी पुन्हा या ठिकाणी लिहितो θ/360 इंटू πr² मायनस, बघा या ठिकाणी मला व्हॅल्यू टाकायची आहे 1/2 r² इंटू साइन थिटा. ही व्हॅल्यू आहे एरिया ऑफ ट्रायंगलची. एरिया ऑफ ट्रायंगल मीन्स 1/2 r² इंटू साइन थिटा. या स्टेपकडे बघा आणि या स्टेपकडे बघा. एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. येस. इज इक्वल टू θ/360. बघा आता या पूर्ण इक्वेशनमधून मला काय काय कॉमन काढता येतं आहे त्याचा आपण विचार करूया. कॉमन काय काय काढता येईल तर या ठिकाणी r² आहे, इथे पण r² आहे. येस. इज इक्वल टू इथे r² कॉमन मी काढतो. अजून इथे पाय आहे, इथे पाय नाही आहे म्हणजे पाय कॉमन काढता येणार नाही. इन ब्रॅकेट θ/360 इंटू हा फक्त पाय उरला आहे म्हणजे पाय θ/360 असं मी लिहिणार. येस. मायनस इथे r² कॉमन आलेला आहे म्हणून साइन θ/2. इथे लिहिलं साइन θ/2. येस. मीन्स r² इन ब्रॅकेट पाय थीटा किंवा θ इंटू पाय डिवायडेड बाय 360 मायनस साइन θ/2. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ द सेगमेंट. मग आता मला असा विचार करायचा आहे की ज्या वेळेस मी एरिया ऑफ सेगमेंट मला काढायचा असेल त्यावेळेस मी हा फॉर्म्युला वापरायचा की हा फॉर्म्युला वापरायचा. एरिया ऑफ सेक्टर आधी काढून घ्यायचा, एरिया ऑफ ट्रायंगल आधी काढून घ्यायचा आणि नंतर मग त्याचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचं. दोघंही फॉर्म्युले वापरले तरी चालतात. यू कॅन यूज एनी 2 फॉर्म्युलीज. हा फॉर्म्युला तुम्ही वापरला तरी चालेल. यू कॅन यूज दिस फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी प्रश्न असा पडला फक्त की साइन थिटा. बऱ्याच वेळा असं असतं की हा जो थिटा दिलेला असतो तो 120 डिग्रीचा दिलेला असेल तर आपल्याला साइन 120 हे अभ्यासात नाही किंवा त्याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळणार नाही. मला जर थिटा 60 डिग्री दिला असेल, 45 डिग्री दिला असेल, 30 डिग्री दिला असेल, या पद्धतीने जर थिटा असतील, माझ्या ट्रिग्नॉमेट्रीच्या चार्टमध्ये जे काही अँगल्स दिलेले आहेत त्या अँगलपैकी जर या ठिकाणी थिटा असेल म्हणजे हा सेंट्रल अँगल असेल तर मला या फॉर्म्युल्याचा विचार करता येईल. महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. जर मला या ठिकाणी थिटा 120 डिग्री दिलेला असेल, 150 डिग्री दिलेला असेल तर मला तशा पद्धतीने ते वापरता येणार
नाही, त्याच्यासाठी मला हाच फॉर्म्युला वापरावा लागेल, एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल. या फॉर्म्युल्याने मी सहज काढू शकतो. म्हणजे हा फॉर्म्युला मला केव्हा केव्हा वापरता येईल, व्हेन थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू 90 डिग्री. बघा, थीटा ज्यावेळेस लेस दॅन ऑर इक्वल टू 90 डिग्री असेल तर मला हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येईल. येस, जर अबाऊ 90 डिग्री असेल तो अँगल दॅट इज थीटा, तर मला हा फॉर्म्युला आत्ता वापरता येणार नाही, पुढे गेल्यानंतर वापरता येईल, पुढे तुम्ही शिकल्यानंतर वापरता येईल, पुढे तुम्हाला साईनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुढच्या इयत्तांमध्ये तुम्ही शिकल्यानंतर ते वापरता येईल. पण आत्ता तुम्हाला इफ द थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री ह्या पद्धतीचा फॉर्म्युला मला वापरावा लागेल. येस, ते कसं आहे आपल्याला एक्झाम्पल सोडवताना बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. येस, या पद्धतीने आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आता एक एक्झाम्पल आपण सोडवून बघणार आहे. ते एक्झाम्पल दोन्ही मेथडने आपण सोडवून बघूया, की हा फॉर्म्युला वापरूनही सोडवणार आहोत आणि हा फॉर्म्युला वापरूनही सोडवणार आहोत. एरिया ऑफ सेगमेंट काढण्यासाठी दोन फॉर्म्युलेज आहेत, ऑलरेडी दोन फॉर्म्युले नाही आहेत, पण हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे आपला. या फॉर्म्युल्यानुसार मी सहज काढू शकतो. याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर माझा वेळ वाचतो आणि पटकन मला ॲन्सर्स त्या ठिकाणी मिळू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनचा सराव हा असला पाहिजे. कॅल्क्युलेशनचा सराव जर आपला असेल तर सहज आपण ह्या व्हॅल्यूज काढू शकतो किंवा सहज आपल्याला ते उदाहरण सोडवता येतं. ठीक आहे, आपण आता एक एक्झाम्पलकडे जाऊया. हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द सेगमेंट ऑफ अ सर्कल. एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण मी घेणार आहे आणि त्या उदाहरणामध्ये दोन्हीही मेथड वापरून ते उदाहरण कशा पद्धतीने सोडवता येतं याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. नाउ लेट अस सी दिस एक्झाम्पल. एक सोपं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. एक सेक्टर असा दिलेला आहे. दिस इज अ सेगमेंट. येस, हा 90 डिग्री आहे. हा जो अँगल आहे हा थीटा दॅट इज 30 डिग्री. दिस रेडियस इज 12. ओ ए एक्स बी. एक्झाम्पल दिलं आहे, अँगल ए ओ बी इज इक्वल टू 30 डिग्री. ओ ए इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ सेगमेंट ए एक्स बी. सिंपल एक्झाम्पल आहे. ए एक्स बी या सेगमेंटचा एरिया मला काढायचा आहे. इथे मला पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे. पुट द पाय इज इक्वल टू 3.14. नाउ बाय यूजिंग मेथड नंबर 1 that is area of the sector minus area of the triangle. Now which is a sector here? O dash AXB. It is a sector. Now to find the area of the sector, we know the radius of that circle. Theta is equal to 30 degree. मी इथे असं म्हणतो की मेथड 1 हियर काय मेथड 1 मध्ये मला विचारात घेता येईल. रेडियस इज 12, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. हे दोघं भाग मला दिलेत आणि पायची व्हॅल्यू मला 3.40 टाकायचीच आहे. येस, म्हणजे एरिया ऑफ सेक्टर, आधी एरिया ऑफ सेक्टर मी काढणार. ओ डॅश ए एक्स बी हा टोटल एरिया ऑफ सेक्टर मी आधी काढणार. ओ डॅश ए एक्स बी इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू थीटा मीन्स 30 डिवायडेड बाय 360 इंटू
pi means 3.14 and r square means 12 square is equal to, तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. 3 1 3, इथे येईल 12, 12 त्रिक 36, याच्यातला एक 12 कॅन्सल होईल, म्हणजे 3.14 इंटू 12 इज इक्वल टू, तुम्ही जर यांचा प्रॉडक्ट घेतला तर 37.68 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द सेक्टर ऑफ अ सर्कल. आता एरिया ऑफ अ सेक्टर मला मिळाल्यानंतर मला एरिया ऑफ अ ट्रायंगल काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल मला काढायचा आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी बघा, हा 30 डिग्री दिलेला आहे. हाईट मला माहीत नाही, समजा ही AD हाईट आहे असं मी गृहीत धरतो. मागच्या एक्झाम्पलमध्ये, मागच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ADच हाईट घेतलेली होती. ती हाईट मला माहीत नाही, ती हाईट मला सहज त्या ठिकाणी काढावी लागेल. आता थोडा असा विचार करा की 30 डिग्रीच्या समोरचं ही साईड आहे. बघा, हा 30 डिग्री आहे. दिस इज द अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री. मग आपल्याला 30, 60, 90 हा ट्रायंगल वापरता येईल. या ट्रायंगल नुसार बाय यूजिंग दिस प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल, द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस, मीन्स AD इज इक्वल टू 6 असं मला सहज त्या ठिकाणी मिळून जाईल. किंवा तुम्ही AD हाईट काढण्यासाठी r स्क्वेअर साइन थीटा हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल बघा. किंवा एरिया ऑफ ट्रायंगल डायरेक्ट मला फॉर्म्युला काय मिळालेला आहे, 1/2 r स्क्वेअर इंटू साइन थीटा. बघा, मागच्या फॉर्म्युल्यांमध्ये तो जो फॉर्म्युला आपण एरिया ऑफ सेगमेंटचा काढला त्याच्यामध्ये आपण 1/2 r स्क्वेअर साइन थीटा, दिस इज द एरिया ऑफ द ट्रायंगल असं विचारात घेतलं. नुसती हाईट जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, r साइन थीटा, दिस इज द हाईट ऑफ दिस ट्रायंगल. मग असं विचारात न घेता आपण ट्रायंगलचा विचार करूया. ट्रायंगलच्या विचाराने आपल्याला सहज त्या ठिकाणी सोडवता येईल. नाव हियर लेट अस फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, ट्रायंगलचा एरिया आहे OAB, ट्रायंगल आहे OAB. OAB इज इक्वल टू 1/2 r स्क्वेअर साइन थीटा असंही तुम्हाला वापरता येईल. 1/2 इंटू r स्क्वेअर मीन्स 12 इंटू 12 इंटू साइन 30. आता साइन 30 किती आहे, 1/2 आहे. 12 इंटू 12 इंटू साइन 30 इज 1/2. या ठिकाणी तुम्ही बघा, बे 12 या ठिकाणी 6 इंटू 6 दॅट इज 36. येस, म्हणजे तुम्हाला 36 सेंटीमीटर स्क्वेअर, दिस इज द एरिया ऑफ द ट्रायंगल तुम्हाला मिळालेलं. आता एरिया ऑफ ट्रायंगल मिळाल्यानंतर मला काय करावं लागेल, आता या ठिकाणी त्यांची वजाबाकी करावी लागेल. म्हणजे एरिया ऑफ द सेक्टर मायनस एरिया ऑफ द ट्रायंगल. येस, एरिया ऑफ सेगमेंट AXB इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर, नाव लिहूया आपण O-AXB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB, येस, इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर 37.68 माइनस एरिया ऑफ ट्रायंगल 36 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1.68 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द सेगमेंट. नाउ यूजिंग मेथड 2, what is our method 2? Directly we put the values in that formula of area of segment. Area of segment AXB is equal to r square in bracket pi theta divided by 360
मायनस साइन थीटा अपॉन 2, yes, is equal to r square. What is r? 12 into 12, yes, 3.14 into theta is 30 divided by 360 into minus sin theta means sin 30 divided by 2. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपल्याला अशा पद्धतीने करावे लागतील बघा. थीटा मी काय घेतला या ठिकाणी 30, या ठिकाणी पुन्हा 0 0 कॅन्सल, 12 3 जा 36 म्हणजे इथला 12 मिळाला. आता हा 12 आणि हा 12 कॅन्सल करायचा नाही, कारण बऱ्याच वेळा असं होतं की इथे 12 दिसतोय, इथे 12 दिसतोय, लगेच 12 आपण कॅन्सल करतो. 12 into 12, कारण याच्या वजाबाकीमध्ये अजून काही पदं त्या ठिकाणी दिलेली आहेत. इथे 3.14 डिवायडेड बाय 12 मायनस साइन 30 इज 1/2. 1/2 अपॉन 2 मीन्स 1/4. मी या ठिकाणी डायरेक्ट लिहितोय. येस, या ठिकाणी मी डायरेक्ट अशा पद्धतीने लिहितोय. आता या ठिकाणी हा जर 4 मी या ठिकाणी कॉमन काढला बघा, याच्यातून 4 आणि याच्यातून 4 कॉमन काढला तर तो इकडे येऊन जाईल, म्हणजे इज इक्वल टू 12 into 12 डिवायडेड बाय 4. इथे काय उरेल बघा, 3.14 डिवायडेड बाय 3 मायनस 1. अशा पद्धतीने व्हॅल्यू मला त्या ठिकाणी मिळेल. येस, म्हणजेच काय तर 12 into 12 डिवायडेड बाय 4 इन ब्रॅकेट 3 ने याला गुणायचं, 3.14 मायनस 3 डिवायडेड बाय 3. या पद्धतीने स्टेप्स येतील. नंतर तुम्हाला यांची वजाबाकी करावी लागेल. दॅट इज 3.14 मायनस 3 मीन्स 0.14 अँड 0.14. आता बघा इथे तुम्हाला भाग देता येईल. आता हा क्रॉस मल्टिप्लायमध्येच आहे, क्रॉस मल्टिप्लाय नाही, मल्टिप्लायमध्ये आहे. इथे 3 येईल, हा 3 आणि 3 या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे काय उरेल, फक्त 12 into 0.14 यांची वजाबाकी, 12 into 0.14 आणि तुम्ही जर यांचा गुणाकार केला तर तुम्हाला मिळेल 1.68 सेंटीमीटर स्क्वेअर. अँड दिस इज द एरिया ऑफ द सेगमेंट ऑफ अ सर्कल. आता तुम्ही या दोघांमध्ये फरक बघितला असेल की या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल काढावा लागेल, एरिया ऑफ सेक्टर सेपरेटली काढावे लागतील. आणि असं सेपरेटली तुम्ही काढलं तर सहज तुम्हाला ते उदाहरण सोडवता येईल. येस, अशा पद्धतीने एरिया ऑफ सेगमेंट आपण काढू शकतो. एरिया ऑफ सेगमेंटच्या संदर्भात आपल्याला जी काही उदाहरणं दिलेली आहेत त्याचा आपल्याला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे, त्या पद्धतीने जायचं आहे. एरिया ऑफ सेगमेंट काढताना कॅल्क्युलेशन महत्त्वाचे आहेत. दुसरा भाग फॉर्म्युला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल असं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.4 ह्याच्यातली काही एक्झाम्पल्स जी आहेत, महत्त्वाची जी उदाहरणं आहेत ती सगळी 5-7 उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत. या प्रकरणामध्ये जवळजवळ सगळे टॉपिक्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. एरिया ऑफ सेगमेंट हा शेवटचा टॉपिक आपला होता, तो एरिया ऑफ सेगमेंट पण आपण या ठिकाणी कव्हर केला आहे. याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित सोडवणार आहोत. तुमचं सर्वांचं मी अभिनंदनही करतो. तुम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहात आणि चांगलं शिक्षण तुमचं होतं आहे. हे जे व्हिडिओ आहेत, हे जे टॉपिक्स आहेत, ते तुम्हाला जे समजले नाहीत ते तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि सराव करत चला. कुठलाही अभ्यासक्रम हा वगळलेला आहे असं न विचारात घेता आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तो वगळलेला असो की नसो असा विचार करा आणि मला शिकायचं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. स्वयंअध्ययन कौशल्याच्या काही व्हिडिओज, जवळजवळ 16 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ ते ऑडिओ आहेत, ऑलरेडी ते व्हिडिओ नाही आहेत,
पण त्याच्यामध्ये काही व्हिडिओजमध्ये काही स्लाइड्स टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही नीट काळजीपूर्वक बघा. पहिल्या भागापासून ते सगळं ऐकून घ्या आणि ऐकल्यानंतर त्याप्रमाणे कार्यवाही करा. तुम्हाला 10वीच्या इयत्तेच्या पुढे ज्यावेळेस तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे, आता तुम्ही कराच सेल्फ स्टडी, पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला बराचसा भाग असा आहे की तुम्हाला स्वतः करावा लागतो आणि तो स्वतः भाग करण्यासाठी किंवा अभ्यासामध्ये स्वावलंबी बनण्यासाठी काही जे महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्या मुद्द्यांकडे तुम्ही निश्चित फोकस करावा असं वाटतं. तुमचा जो अभ्यास आहे तो अतिशय आनंददायी आणि अतिशय चांगल्या प्रकारे होईल. त्यामधल्या ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक फॉलो करा आणि त्याप्रमाणे वागा आणि खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया प्रॅक्टिस सेट 7.4 घेऊन. धन्यवाद.